स्टार्ट. कॉम्रेड धनाजी गुरव आणि प्राध्यापक गुरु सर यांनी सुरुवातीला जे काही मुद्दे उपस्थित केले त्याच्याबद्दल आपण सुरुवातीला बोलूया. मग नंतर ओबीसी जनगणना या विषयावर आपण बोलूया. आता इथं कॉम्रेड शरद पाटलांचा उल्लेख झाला आणि गुरु सरांनी हे पण सांगितलं की ही जी काही ओबीसी आघाडी आहे ती श्रावण दिवाळीवर शरद पाटलांनीच जबाबदारी म्हणून टाकलेली. हे अगदी बरोबर आहे, कारण त्या काळामध्ये आम्ही सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष म्हणून आम्ही काम करत होतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये नामांतरचे आंदोलन किंवा आदिवासी भागातल्या जमिनीचे अतिक्रमण आंदोलन आणि आदिवासी हिंदू कोळगीर आदिवासींसाठी लागू व्हावं हे जे कॉम्रेड शरद पाटलांनी घेतलेले विषय होते, किंवा स्वायत्त आदिवासी राज्य, पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्य म्हणजे सातपुड्याच्या रांगांमध्ये जे काही आदिवासी राहतात त्यांचं एक स्वतंत्र राज्य व्हावं, ऑटोनॉमस स्वायत्त, त्याच्यासाठी आंदोलन. या सगळ्या आंदोलनामध्ये काम करत असताना शरद पाटलांबरोबर शरद पाटलांचे एक वैशिष्ट्य असं होतं की ते कार्यकर्त्याची पात्रता ओळखून त्याच्यावरती ते काम सोपवायचं. आता आमच्याकडे रणजित परदेशींच्या सोबत मोहन गुंजाळ आले, कॉम्रेड मोहन गुंजाळ, आणि बघितलं की कॉम्रेड शरद पाटलांनी बघितलं की हा शेतीशी संबंधित असलेला माणूस आहे मोहन गुंजाळ म्हणजे, आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही शरद जोशींच्या बरोबर काम करा. पण शरद जोशींबरोबर काम करत असताना सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करा आणि मला एक दर 8 दिवसांनी 10 दिवसांनी मला रिपोर्टिंग करत चला पक्षप्रमुख म्हणून की तुम्ही शेतकरी आंदोलनात नेमकं काय चाललं आहे, तुम्ही काय सहभाग दिला, शरद जोशी नेमकं कुठे काय म्हणाले, आंदोलनामध्ये काय चालू आहे, की जेणेकरून आम्हाला तुम्हाला सूचना देता येतील की अमुक ठिकाणी तुम्ही असं बोला, अमुक ठिकाणी असं वागा किंवा ही भूमिका मांडा, याबद्दल आपल्याला चर्चा करता येईल. असं ते शरद पाटलांचे लोकशाही माध्यमातून जर आपण म्हटलं तर एकदम ते चांगलं वैशिष्ट्य होतं त्यांचं. तर त्यांच्यावर शेतकरी संघटनेची जबाबदारी सोपवली. नंतर रणजित परदेशी प्राध्यापक असल्यामुळे त्यांच्यावर सत्यशोधक मार्क्सवादीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. नंतर मग किशोर ढमाले येऊन मिळाले आम्हाला, त्यांच्यावर विद्यार्थी संघटनेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. तर असे एक म्हणजे इतर राजकीय पक्षांपेक्षा मला वाटतं हे शरद पाटलांचे हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य होतं. काम करण्याची ही त्यांची वेगळी पद्धत होती आणि ती चांगली पद्धत होती. मी सर्वच आघाड्यांवर त्यांच्यासोबत काम करत होतो, परंतु जेव्हा 80-81 मंडल कमिशनचा अहवाल बाहेर आला आणि तो 81 लोकसभेत पार्लमेंटमध्ये मांडला गेला, तर त्यावेळेस पूर्ण भारतभरच्या मीडियामध्ये मंडल आगार खूप जोरात चर्चा झाली आणि नेमकं त्याच वेळेस मराठा महासंघाची स्थापना झाली आणि मराठा महासंघाची स्थापना झाल्याबरोबर पहिलाच कार्यक्रम त्यांनी जो हाती घेतला, कुणीतरी ते खूप मोठ्या मिशावाले कुणीतरी पाटील होते, अण्णा पाटील, हा, तर ते अण्णा पाटील नावाचे कुणीतरी ग्रस्त होते आणि त्यांना ते मराठा महासंघाचं काम म्हणून त्यांना दिलं आणि त्यांनी पहिलाच कार्यक्रम हाती घेतला. प्रत्येक जिल्ह्याला एक मोठी सभा लावायची आणि त्या सभेमध्ये मंडल आघाडीला विरोध करायचा आणि ओबीसी आरक्षणाला विरोध करायचा. असं म्हणून त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा आखला आणि त्या दरम्यान दौरा करत करत ते धुळ्याला आले. धुळ्याला पण त्यांनी एक सभा घेतली. आता धुळ्याला एक फार मोठी गंमत घडली. धुळ्याला त्यावेळेस कॉम्रेड कुमार शिराडकर होते. त्यांनी मला बोलून घेतलं की श्रावण असं असं होणार आहे. त्यावेळेस मी विद्यार्थीच होतो, मी त्यावेळेस विद्यार्थी दशेतच होतो, पण काम करत होतो शरद पाटलांबरोबर. कॉम्रेड कुमार शिराडकर, मी, प्रकाश सावंत, आता आठवत मला होती की पण कुमार शिराडकर होते आणि बाकीची इतर मंडळी होती. आणि त्या सभेच्या बद्दल जर सांगायचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्या अण्णा पाटलाच्या मराठा महासंघाच्या सभेला अध्यक्ष म्हणून कॉम्रेड भाई मदाने होते, की जे कॉम्रेड भाई मदाने हे कम्युनिस्ट विचारसरणीचे आणि एकदम अगदी प्रखर पुरोगामी ज्यांना आपण म्हणतो आणि सगळ्या त्या नंदुरबार धुळे जिल्ह्यातील सगळ्या पुरोगामी चळवळी ज्या होत्या, जिथं आता धनाजी गुरु पण काम करत होते, नंतर श्रमिक मुक्तीधर यांच्या आणि श्रमिक संघटना आणि इतर ज्या काही संघटना होत्या त्यांना खूप सपोर्ट देणारं ते मोठं केंद्र होतं भाई मदानी म्हणून. त्यांचं दैनिक होतं
दैनिक आपला महाराष्ट्र त्यावेळेस खूप दैनिक वगैरे काही नव्हतं, यांचं दैनिक हे खूप मोठ्या प्रमाणात चालत पण होतं. तर ते कॉम्रेड भाई मदाने मराठा महासंघाच्या सभेचे अध्यक्ष आणि त्यातही पुन्हा मंडल आयोगाला विरोध आणि ओबीसीना विरोध हे पाहिल्यानंतर पूर्ण धुळ्यामध्ये ती खळबळच माजली की भाई असं कसं करू शकतात वगैरे. मग आदल्या दिवशी रात्री आमची मिटिंग झाली भाईंकडे, आम्ही सगळं. तर मग सगळ्या कार्यकर्त्यांनी मानलं की भाई तुम्ही कसं काय तिकडे अध्यक्ष म्हणून स्वीकारलं वगैरे असं कसं. भाई एवढंच म्हणाले माझ्यावर विश्वास आहे की नाही. मग आम्ही सगळ्यांनी म्हटलं आहे विश्वास. मग ठीक आहे म्हणे आता तुम्ही या विषयावर चर्चा करू नका, मला जे काय करायचं ते मी करेन. आम्ही सगळे चुकच राहिलो की चला आता काही लोकशाही स्वातंत्र्य म्हटल्यानंतर काय नाही का. मग तरी थोडी धाकधूक होतीच आमच्या मनातही. मग कुमार शिरडकरांनी पत्रकं छापून आणली होती आधीच, म्हणजे येतानाच त्यांनी पत्रकं छापून आणली होती. आणि श्रावण म्हणे हे आपल्याला दुसऱ्या दिवशी वाटप करायचं. म्हटलं ठीक आहे. मग मी आणखी सोबत 2-4 विद्यार्थी ओबीसी विद्यार्थी घेऊन गेलो आणि सभा सुरू झाली. आणि अण्णा पाटलांना काय बोलायचं तर ते बोलले, म्हणजे अगदी राणा थाटामध्ये की मंडल आयोग जर लागू झाला तर आम्ही महाराष्ट्र पेटवून देऊ, खबरदार जर ओबीसीना आरक्षण दिलं तर येऊ करू तेऊ करू, अशा प्रकारचं त्यांची भाषणं, म्हणजे पेटवून देण्याची आणि हिंसा करण्याचीच भाषणं दिसली. आणि आम्ही सगळे शांतपणे ते थोडंसं लांब उभं राहून आम्ही ऐकत होतो सभा, कारण आम्ही सभेमध्ये नाही गेलो, थोडंसं लांबून उभं राहून. मग भाई मदाने उठले भाषणासाठी आणि मग त्यांनी जे सुरू केलं पाहतो की अण्णा पाटील तुमचं डोकं ठिकाणावर आहे का, तिथून सुरुवात केली. आणि ते सगळं म्हणजे खळबळच माजली प्रचंड. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का, तुम्ही कोणता विषय घेतला आहे, कोणत्या विषयाला तुम्ही हात घातला आहे आणि हे तुम्हाला झेपवणार नाही, तुम्हाला परवडणार पण नाही, तुम्ही आता हा उद्योग बंद करा. हे सगळं तुमचं महाराष्ट्रावर जे फिरणे चालू आहे हे सगळं बंद करा, नाही तर तुमच्यावर उलटे आणि तुम्हाला फार महागात पडेल वगैरे असं काय. ते भाई मदाने त्यांच्या शैलीमध्ये, त्यांची शैली फार वेगळी होती. त्या शैलीमध्ये त्यांनी खूप जवळजवळ 1 तास झोडपलं आणि मंडळ आयोग कसं चांगला आहे, ओबीसी कसं आरक्षण दिलं पाहिजे वगैरे सगळं त्यांनी व्यवस्थित मांडलं. आणि भाई मदानेची भाषणं सुरू असताना ती सगळी चुळबुळ सुरू झाली, हे असं कसं काय झालं वगैरे. आणि मग आम्ही बसलो सभेमध्ये शेवटच्या 5-10 मिनिटामध्ये आम्ही बसलो आणि मग पत्रकं वगैरे वाटली, घोषणा दिल्या आणि मग तिथून आम्ही मग सगळेच मग पसार झाले. कारण ते अपेक्षितच नव्हतं कोणाला, म्हणजे तिथले जे मराठा जमले होते त्यांना बी अपेक्षित नव्हतं. त्यामुळे ते मराठा पळत सुटले, तिथं काही खरं नाही म्हणून. तर तो पहिला प्रसंग माझ्या आयुष्यात. आणि मग ते सगळं रिपोर्टिंग मग माझे तिथं डे टू डे माझं जाणं शरद पाटलांकडे असायचं. एक तर सकाळी तरी जायचो तर संध्याकाळी तरी जायचो. आणि जरी सत्यशोधक मार्क्सवादीचं काम नाही, सत्यशोधक मार्क्सवादी तर नंतर आलं 90-91 नंतर, ते नंतर सांगतो. पण हे आधीचं जे घडलेलं आहे ते कॉम्रेड शरद पाटलांना ते सगळं समजलं आणि मी पण रिपोर्टिंग केलं त्यांना. मग त्यांनी ठरवलं की श्रावण देवरेंनी ओबीसी आघाडी सांभाळावी म्हणून. आणि नंतर मग मी ॲडव्होकेट जनार्दन पाटील सगळ्यांना माहिती, महाराष्ट्र ओबीसी संघटनेचं काम, म्हणजे त्या काळामध्ये एकमेव ओबीसी नेता होता त्या काळात 80-81च्या काळात. एकमेव ओबीसी नेता म्हणजे ॲडव्होकेट जनार्दन पाटील, की ज्यांनी ओबीसीसाठी मंडल आयोग तर फार नंतर आला, म्हणजे कालेलकर आयोगापासून त्यांची चळवळ होती ॲडव्होकेट जनार्दन पाटलांची. आणि जीवनदानी म्हणजे त्यांना नंतर कधी कधी पत्रकार विचारायचे ॲडव्होकेट जनार्दन पाटलांना की तुम्ही लग्न का नाही केलं. ते सांगायचं म्हणाले मी ओबीसी चळवळीमध्ये एवढा मग्न झालो, मला लग्न करायची आठवणच नाही राहिली. हे एवढ्यात तो माणूस झपाटलेला, म्हणजे अगदी खेड्यापाड्यांमध्ये जाऊन गावोगावी जाऊन प्रचार करणे आणि मंडळ आयोगाच्या बाजूला धरणे वगैरे हे सगळं. आणि मग माझी त्यांची भेट झाली एका कार्यक्रमात आणि मी त्यांना जॉईन झालो. त्यांनी मला महाराष्ट्र ओबीसी संघटनेचं उपाध्यक्ष केलं. त्यानंतर मग एक मोठं पुस्तक आम्ही मंडळ आयोगावर काढलं की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या अगदी म्हणजे लोह्यांच्या लेखापासून तर देवराज अरस वगैरे हे सगळे जे काही ओबीसीवर काम करणारी जी काही राजकीय सामाजिक वैचारिक माणसं होती, अगदी बाबा आढावांपासून गवई रासू गवई, लक्ष्मण माने वगैरे अशा सगळ्यांचे लेख आम्ही हे सगळं माझं काम माझ्यावर त्यांनी सोपवलं जनार्दन पाटलांनी की तुम्ही हे जे पुस्तक आहे तुम्ही संपादित करावं.
ते सगळं आम्ही पुस्तक तयार केलं. मग जनार्दन पाटील म्हणाले की तुमचे शपा प्रस्तावना देतील का? तर त्यांना वाटत होतं की बाबा एवढा मोठा माणूस आपल्या छोट्याशा पुस्तकाला काय प्रस्तावना देतील. नाही ठीक आहे, ते मी करते, माझी जबाबदारी. मग मी कॉम्रेड शरद पाटलांकडे गेलो, त्याच्यासमोर ते पुस्तकाची डमी कॉपी ठेवली आणि त्यांना सांगितलं की आमची अशी विनंती की तुम्ही प्रस्तावना द्यावी. कॉम्रेड शरद पाटील म्हणाले मी पहिल्यांदा वाचत सर्व. त्यांनी संपूर्ण वाचून काढलं आणि वाचून काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी लगेच प्रस्तावना पण दिली. प्रस्तावना तुम्ही वाचली तर तीही तुम्हाला आवडेल, चांगली प्रस्तावना दिली. मी त्यांनी आणि त्याच्या आधी त्यांनी मंडल आयोगावर एक पुस्तिका लिहिली होती, म्हणजे सत्यशोधक मार्क्सवादीमध्ये लेखमाळा आली होती, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक पुस्तिका लिहिली होती. एक वैशिष्ट्य असं आहे की कॉम्रेड शरद पाटलांनी कधीही दलित आरक्षणावर पुस्तिका नाही काढली, लेख पण नाही लिहिला, आदिवासी आरक्षणावर पण पुस्तिका नाही काढली. पण शरद पाटलांनी मंडल आयोगावर मात्र पुस्तिका काढली. कारण त्यावेळेस जो चॅलेंजेबल प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला होता की काही कॉम्रेड देसाई म्हणून जे आहे गुजरातचे, त्यांनी मंडल आयोगावर अनेक आक्षेप घेतले होते की भारताचा खरा प्रश्न हा वर्गीय आहे, जातीय नाही, बरोबर. आणि मग त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणजे कम्युनिस्ट पक्षामधले जेवढे काही विद्वान होते त्यापैकी बहुतेक विद्वानांनी मंडल आयोगाच्या विरोधात वैचारिक भूमिका मांडलेली होती. आणि मग तिला उत्तर देण्याचं काम एकमेव कॉम्रेड शरद पाटलांनी केलं. एकमेव शरद पाटलांनी केलं त्या सगळ्या विद्वानांच्या आक्षेपांना उत्तर देण्यानं ती पुस्तिका तयार झाली. ती आमच्यासाठी सगळ्यांसाठी मार्गदर्शक होती. आणि त्याच्यामध्ये कॉम्रेड शरद पाटलांनी मंडल आयोगाचा किंवा ओबीसीचा संबंध हा डायरेक्ट जातीअंताशी जोडला आहे, जाती अंताशी जोडलेला आहे, की जो अजून त्याच्या आधी कोणी जोडलेला नव्हता. तर हे सगळं जे काही आहे ते सगळं माझ्या वाट्याला आलं. म्हणजे एक चांगली गोष्ट जी घडली माझ्या जडणघडणीमध्ये, की हे जे सर्व घडत होतं ते माझ्या जडणघडणीसाठी मला ते फार उपयुक्त होतं. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा सत्यशोधक मार्क्सवादी मासिक सुरू झालं. रणजित परदेशी त्यावेळेस येवल्याला नोकरी करत होते, नंतर काही नंतर धुळ्याला पण ते आले. पण तरी ते मॅक्झिमम सत्यशोधक मार्क्सवादीचं काम मलाच करावं लागायचं. म्हणजे अगदी त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये जाऊन अगदी सुरुवातीला मी पहिल्यांदा माझाच प्रवेश प्रिंटिंग प्रेसमध्ये सकाळी प्रिंटिंग प्रेस झाडून काढणं, ते सगळी मशिनरी पुसून काढणं, आणि जर कंपोजर नाही आला तर मी स्वतःच खिळे जुळवायला बसायचे. त्याच कंपोजर काही येणार नाही तर त्याचं काम आपल्यालाच करावं लागतं. ते पण मी शिकलो. तर ते प्रिंटिंग प्रेसचं काम, ते मासिकं छापणं, नंतर त्याचे घड्या करणं, पोस्ट पत्र लिहिणं, हे शिक्के मारणं, पत्ते लिहिणं, तिकीट, ही सगळी कामं म्हणजे तिथं आम्ही करत राहिलो. म्हणजे अगदी ज्याला आपण अगदी झाडू मारण्यापासून तर अगदी लेख लिहिण्यापासून तर पुस्तकं लिहिण्यापर्यंतची आणि प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होण्यापर्यंतची कामं सगळी आम्ही तिथे केली. आणि हे सगळं मी नोकरी सांभाळून करत होते. ही विशेष नोकरी सांभाळून हे सगळे काम करत होते. अगदी रात्री कधी कधी 10-11 वाजेपर्यंत आम्ही प्रेसमध्ये काम करायचो. तर आता हा झाला एक भाग की शरद पाटलांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे आणि ती मी आजही अगदी प्रामाणिकपणे पार पाडतोय. अगदी त्या विषयाशी मी अगदी जोडून घेतलंय, गाळून घेतलेलं आहे. त्यानंतर आता ओबीसीचे जसे प्रश्न पुढे सरकत गेले ओबीसी चळवळीच्या संदर्भात, नंतर मग व्हीपी सिंगांचं सरकार आलं आणि मग मंडल आयोगाची पहिली शिफारस लागू झाली, सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टानंतर मग ते एक शिफारस मान्य होऊन आली आणि त्याला क्रिमिलेअरची पाचर मारण्यात आली. आणि त्याच्यानंतर म्हणजे काही घडामोडी घडल्या की एक भारतभर ओबीसीमध्ये एक प्रचंड जागृती त्याच्यामुळे आली, राजकीय जागृती, मुख्यतः राजकीय जागृती आली. मग त्याच्यातून ओबीसीचे पक्ष स्थापन झालेत, लालू मुलायम वगैरे नाही का, आणि छगन भुजबळांसारखे नेतृत्व निर्माण झालेत राजकारणामध्ये की जे एक प्रस्थापितांना एक चॅलेंज म्हणून पुढे येत होते लालू मुलायम आणि भुजबळांसारखे आणि आणखी इतर प्रादेशिक स्तरावरचे काही ओबीसी नेते. आणि त्याचा एक चांगला परिणाम झाला की हे जे ओबीसीचे पक्ष आणि ओबीसीचे नेते निर्माण झालेत त्याच्यामुळे काँग्रेस बॅकफुटवर गेली, भाजपही काही प्रमाणात बॅकफुटवर गेली आणि केंद्रामध्ये सातत्याने साधारणतः एक 20-22 वर्ष केंद्रामध्ये लंगडं सरकार येत गेलं. म्हणजे भरभक्कम सरकार आलंच नाही 20-22 वर्षात. त्याचं एकमेव कारण म्हणजे मंडल आयोग आणि ओबीसीची झालेली राजकीय जागृती. त्याच्यामुळे केंद्रामध्ये ना भाजपचं ना काँग्रेसचं असं कोणाचंही पक्का मजबूत सरकार आलं नाही. मध्ये अगदी देवेगौडासारखे जे प्रादेशिक नेते होते आधी ओबीसीचे
ते त्यांना प्रधानमंत्री करावं लागलं मधल्या काळामध्ये. आणि देवेगौडा प्रधानमंत्री झाल्यामुळे एक गोष्ट अजून एक घडली, तर तो सच्चा ओबीसी माणूस होता आणि तो प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी ओबीसी जनगणना करण्याचा ठराव मंत्रिमंडळात मंजूर करून घेतला. प्रधानमंत्री असताना त्यांनी तो ठराव मंत्रिमंडळात मंजूर करून घेतला की 2001 साली जी काही जनगणना होईल त्या 2001च्या जनगणनेमध्ये ओबीसीची जनगणना करावी असा ठरावच मंजूर करून घेतला मंत्रिमंडळामध्ये. आणि मग तिथून लोक हादरले, प्रस्थापित जे आहेत काँग्रेस बीजेपी वगैरे, की ही जर ओबीसी जनगणना जर झाली तर तिचे काय परिणाम होईल हे ओबीसींना नाही कळत, तर त्यांना बरोबर कळतं की याचे काय परिणाम होतात. जसं मंडळ लागू झाल्यानंतर काय होईल असं सहज कोणीही विचारून जातं, काय होईल, नोकऱ्या मिळतील तुम्हाला. पण मंडळ लागू झाल्यानंतर जी काही राजकीय जागृती झाली आणि जे काही काँग्रेस भाजप बॅकफुटवर गेले आणि एक ओबीसीची राजकीय मुवमेंट पुढे आली की ज्याच्यातून आपण जातीयंताकडे आपण वेगाने जात होतो. मग नंतर लक्षात आलं प्रस्थापित पक्षांना की हे ओबीसी जनगणना जर झाली ते फार मोठं संकट आहे. म्हणजे मंडळ लागायचं संकट एक आहे, त्याच्यापेक्षा 100 पटीने मोठं संकट म्हणजे ओबीसी जनगणना. आणि म्हणून मग त्यांनी देवेगौडाला ताबडतोब प्रधानमंत्री पदावरून पायउतार केलं. कारण ते काँग्रेसच्या पाठिंब्यावर होतं देवेगौडाचं सरकार. मग काँग्रेसने त्यांचा पाठिंबा करून घेतला. नंतर मग गुजराल जे होते नॉन ओबीसी त्यांना एक 2-3 महिन्यासाठी त्यांना प्रधानमंत्री बनवलं आणि नंतर लगेच निवडणुका घेतल्या. कारण लगेच निवडणुका घेणं फार गरजेचं होतं. जर लगेच निवडणुका जर घेतल्या नसत्या तर मग जनता दलाचं सरकार पुढे कंटिन्यू राहिलं असतं. फार झालं तर प्रधानमंत्री बदलले असते, हा नाही तर तो नाही तर तो. आणि जर 2001 पर्यंत जर जनता दलाचं सरकार जर कंटिन्यू राहिलं असतं तर 2001ला ओबीसीची जनगणना करावीच लागली असते कारण तो मंत्रिमंडळाचा ठराव होता. आणि म्हणून हे संकट टाळायचं म्हणून मला हे ताबडतोब निवडणुका लावल्यात. निवडणुका लावण्याचा उद्देश हा होता की एक तर काँग्रेसचं सरकार आहे, एक तर भाजपचं सरकार आहे. आणि मग आपल्याला सरकार आल्यानंतर मग तो जो काही मंत्रिमंडळाचा ठराव झालेला आहे तो ठराव रद्द करता येईल. मग नंतर मग ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात अटल बिहारीचं सरकार आलं, लंगडं सरकार. अटल बिहारींनी पहिलं काम तेच केलं की देवेगौडांनी जो ठराव केलेला आहे ओबीसी जनगणनेचा तो ठराव रद्द आणि ओबीसी जनगणना होणार नाही असं म्हणून डिक्लेअर केलं. मग त्यानंतर ओबीसी जनगणनेची मागणी वाढतच होती, म्हणजे आंदोलनही वाढतं आणि मागणी वाढत होती. आणि 2008 नंतर पुन्हा या ओबीसी जनगणनेच्या विषयाने उचल काढली. आणि यावेळेस मात्र पार्लमेंटमध्ये ओबीसी जनगणनेवर फार मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ झाली पार्लमेंटमध्ये. म्हणजे पार्लमेंट बंद पडायचं त्यावेळेस ओबीसी जनगणनेच्या विषयावर. ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब जे भाजपचे होते, संघाच्या केडर कॅम्पमधून आलेले होते. आणि गोपीनाथ मुंडेंनी 1 तासभर भाषण पार्लमेंटमध्ये केलं. ते भाषण जर तुम्ही आजही ऐकलं तर म्हणजे अक्षरशः असं वाटतं की हा आरएसएस कॅडरचा माणूस असं भाषण कसं काय करू शकतो. इतकं आक्रमक भाषण. आणि तेवढं ओबीसी विषय नाही घेतला त्यांनी. तुम्ही जर ते भाषण वाचलं असेल माझ्या या पुस्तकामध्ये आहे, जनगणनेच्या पुस्तकामध्ये, तर त्यांनी हे एकूणच जातीयांचा विषय म्हणजे दलित, आदिवासी, ओबीसी असा एक विषय घेऊन त्यांनी ते जनगणनेचा विषय पार्लमेंटमध्ये मांडला. आणि त्याच्यामुळे आरएसएस जोरात हादरले. ठीक आहे, काँग्रेसचे लोक बोलतात तो ठीक आहे, पण आरएसएसचा केडर कॅम्पमधून तयार झालेला गोपीनाथ मुंडे सारखा माणूस जर ओबीसी जनगणनेवर आणि तेही पार्लमेंटमध्ये आक्रमकपणे बोलतोय तर ती फार मोठी खळबळ मारली. आणि मग त्याच वेळेस मग छगन भुजबळांनी डिक्लेअर केलं की आम्ही कमीत कमी 5 लाखाचा मोर्चा आम्ही रामलीला मैदानावर आणतो ओबीसी जनगणनेसाठी. आणि छगन भुजबळांचा अनुभव याच्यापूर्वी सगळ्यांनी घेतला होता की छगन भुजबळ हे पाटण्यामध्ये, छगन भुजबळ हे जयपूरमध्ये, जयपूर म्हणजे राजस्थान, पाटणा बिहार, नागपूर, जालना हा जो सगळा उत्तर भारताचं जे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये छगन भुजबळांनी लाखांच्या रॅलीज घेतल्या होत्या. आणि रामलीला मैदान हे त्यांनी भरून दाखवलं होतं. म्हणजे राष्ट्रीय नेत्याच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही नेत्याने आतापर्यंत रामलीला मैदान पूर्णपणे भरलेलं नाही. प्रादेशिक स्तरावरचा एक भुजबळांसारखा नेता की जो रामलीला मैदान खुल्लं भरवतो लक्षात. आणि एवढ्या मोठ्या रॅलीमध्ये की रामलीला मैदान फुल भरलेलं. शरद पवार तिथं आले
त्यांना निमंत्रण नव्हतं म्हणून ते आले. त्यांची भुजबळांची रॅली होती. शरद पवार फक्त 3 मिनिटं त्यांनी भाषण केले आणि लगेच भाषण करून लगेच उतरून निघून पण गेले. तर एवढा धसका सगळ्या प्रस्थापितांनी या ओबीसी जनगणनेचा आणि ओबीसी जागृतीचा घेतलेला होता. आणि मग त्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्या अशा होत्या की भुजबळांनी जेव्हा रॅली डिक्लेअर केली, रामलीला मैदानावर मी ओबीसीची रॅली घेतो म्हणून, लगेच त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी प्रणव मुखर्जी त्यावेळेस गृहमंत्री होते आणि त्यांच्या अखत्यारीत हा जनगणनेचा विषय असतो, गृहमंत्र्याच्या अखत्यारीत, आणि प्रणव मुखर्जी गृहमंत्री होते. प्रणव मुखर्जीने लगेच पार्लमेंटमध्ये डिक्लेअर केलं की आम्ही ओबीसीची जनगणना करणार. पार्लमेंटमध्ये डिक्लेअर केलं त्यांनी की आम्ही ओबीसीची जनगणना करणार. आता प्रणव मुखर्जीने आश्वासन दिल्यानंतर केंद्रामध्ये आणि पार्लमेंटमध्ये मग भुजबळांनी लगेच आपलं ते रॅलीचा आंदोलन जे आहे ते त्यांनी रद्द केलं. कारण वरून पण दबाव यायला लागला शरद पवारांकडून की आता ते तुम्हाला आश्वासन दिलंय ना म्हणजे रद्द करा, वरून दबाव आला. मग ते आंदोलन रद्द केलं त्यांनी. आणि मग ठरल्याप्रमाणे त्यांचं जे आहे ते वेगळं ठरलेलंच असतं. त्यांनी शब्द दिला आम्ही ओबीसी जनगणना करणार. नंतर मग त्यांनी काय केलं, जे जनगणनेचे जे फॉर्म छापले त्यांनी, त्या फॉर्म मध्ये ओबीसी कॉलमच नाही. आणि मग जेव्हा हे कळालं, बाहेर आलं, मीडियाने जेव्हा हे बाहेर आणलं की प्रणव मुखर्जीने आश्वासन दिलेलं आहे पण फॉर्म जे छापले जात आहेत त्याच्या ओबीसीचा कॉलमच नाहीये. मग पुन्हा पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारले गेले. मग त्यावेळेस प्रणव मुखर्जी काय म्हणाले की जे ओबीसी जनगणनेचं या ठिकाणी बसून भरपूर जास्त ओबीसी म्हणजे जनगणना करणारे जे प्रगणक आहेत त्यांना आम्ही सांगू की तुम्ही बाजारात जा, 10 रुपयाची पट्टी विकत घ्या, एक पेन घ्या आणि ती पट्टी ठेवून जिथे रिकामी जागा दिसेल त्या फॉर्मवर तिथं असं तक्ता तयार करून घ्या आणि वरती लिहा ओबीसी. असं ते त्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी ते काय ऐकून नाही घेतलं की ते जे सरकारी नोकर आहेत जे ओबीसी जनगणना करणारे ते इलेक्शनच्या ड्युट्या नीट करत नाही, ते सर्वेक्षणाची कामं नीट करत नाहीत आणि हे बाजारात जातील, फुटपट्टी आणतील आणि रेष आवडत बसतील. हे काही शक्य नाही म्हणाले, ते होणार पण नाही. मग जास्तच गदारोळ झाल्यानंतर मग पुन्हा प्रणव मुखर्जीने आणखी एक दुसरी घोषणा केली की आम्ही जे दर 10 वर्षानंतर जे काही सर्वेक्षण करतो, आर्थिक सर्वेक्षण म्हणतात त्याला, तर ते आर्थिक सर्वेक्षणच्या कार्यक्रमाला आम्ही जातीगत जनगणनेचा विषय जोडून घेतो आणि प्रत्येक जातीची आम्ही जनगणना करतो. आणि तो कायदा पार्लमेंटमध्ये मांडला गेला. त्या कायद्याचं नाव आहे SECC, सोशली अँड इकॉनॉमिकली कास्ट सेन्सस, म्हणजे ACCC. म्हणजे तो एक सर्वेक्षणाचाच एक प्रकार होता तो. म्हणजे मूळ जनगणना वेगळी आणि ही SECC 2010 या नावाचा कायदा तयार केला पार्लमेंटमध्ये. आणि त्या पार्लमेंटच्या त्या 2010च्या कायद्याप्रमाणे ही वेगळी जातीय आणि आर्थिक जनगणना SECC 2010. तर त्याचे बी वेगळे फॉर्म छापले गेले आणि त्याही फॉर्ममध्ये ओबीसी कॉलम नाही. लक्षात घ्या. म्हणजे आधी समजा अनावधानाने राहून गेलं असेल, काही झालं असेल समजू शकतो. पण दुसऱ्यांदा जेव्हा फॉर्म छापले गेले SECC 2010चे, त्याच्यातही ओबीसी कॉलम नाही. तिथे पुन्हा तेच सांगण्यात आलं की आम्ही पट्टी घ्यायला सांगू, हे करू ते करू. आणि ती सगळी जातीगत जनगणना झाली 2010ची वेगळी जनगणना. तिचे आकडे, मुस्लिमांचे आकडे जाहीर केले, SC कॅटेगरीचे आकडे जाहीर केले, ST कॅटेगरीचे आकडे जाहीर केले, ओबीसी कॅटेगरीचे आकडे आता जवळजवळ 12-13 वर्ष होत आले, अजूनही जाहीर केलेले नाही. 2011 पासून तर आतापर्यंत ओबीसीचे आकडे अजूनही जाहीर होत नाही. आणि जेव्हा जेव्हा मागणी होती पार्लमेंटमध्ये तेव्हा ते सांगतात की त्या SECC 2010च्या जनगणनेत जवळपास 10,000च्या वर एरर आहे. त्यामुळे आम्हाला ते डिक्लेअर करता येत नाही असं म्हणून ते. आणि त्या 2010चा जो कायदा बनवला SECCचा, त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्वाचं कलम टाकून ठेवलं. ते कलम असं आहे
की या SSCC 2010 कायद्याप्रमाणे जी काही जातीय जनगणना आणि आर्थिक जनगणना होईल त्याच्यातला डेटा आणि त्याच्यातली आकडेवारी आम्हाला देणं बंधनकारक नाही. म्हणजे कोणी कितीही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली तर तो नियमच करून घेतला त्यांनी, ते आम्ही बंधनकारक नाही. तुम्ही माहितीच्या अधिकारी खाली मागवली नाही तर काही करा, आम्हाला वाटलं तर आम्ही देऊ, आम्हाला नाही वाटलं तर आम्ही देणार नाही, असा तो कायदाच त्याच्यामध्ये लिहूनच घेतला. त्यामुळे तोही कायदा बोगस होता आणि ती जनगणनाही बोगस होती, लक्षात आलं. आणि त्यांना ते हे जे काही आंदोलन होतं ओबीसीचं हे त्यांना थोपवायचं होतं. जर हे थोपवलं नाही तर काही होऊ शकतं. ही जी प्रचंड भीती त्यांच्या मनामध्ये होती ती त्या भीतीपोटी त्यांनी ते 2010चा कायदा बनवणं, ते करणं, जनगणना करणं आणि ते नाटक करणं, ओबीसी कॉलम न टाकणं, ही सगळी नाटकं त्यांनी केली. आणि नंतरच्या काळामध्ये मग तेवढा वेळ तर निभावला त्यांचा, तेवढा काळ तो निभावला. 2011, 12, 13, 14 तेवढा वेळ निभावून गेला त्यांनी. आणि नंतर मग त्यांनी जे काही प्लॅनिंग केलं की जे ओबीसी नेते जनगणनेसाठी आग्रही होते त्या सगळ्यांचा काटा काढायचा. हा एक असा अखिल भारतीय कार्यक्रम ठरला सत्ताधाऱ्यांचा. तर सत्ताधारी म्हणजे काँग्रेस किंवा भाजप नाही, सत्ताधारी म्हणजे हे वेगळेच असतात, हे फक्त राज्यकर्ते. काँग्रेस भाजप हे फक्त राज्यकर्ते, हे सत्ताधारी नसतात, सत्ताधारी वेगळे लोक असतात. तर त्या सत्ताधाऱ्यांचा तो एक प्रोग्राम ठरला, अखिल भारतीय प्रोग्राम, की जे कोणी ओबीसी नेते आहेत त्यांचं खच्चीकरण करायचं. आणि मुख्यतः जे जनगणनेसाठी जे आग्रही होते, मग त्याप्रमाणे गोपीनाथ मुंडेंचा त्यांनी खून केला, ऍक्सिडेंट घडवून आणला. मुलायम लालू जे ते लालूंना जेलमध्ये टाकलं, नंतर मग भुजबळांना नंतर जेलमध्ये टाकलं. असं त्यांनी एक दहशत निर्माण केली की आम्ही विशिष्ट लोकांना जेलमध्ये का टाकतोय, त्यांचाच खून का करतोय. तर ते हे बाकीचे सगळे समजून गेले. तर म्हणतात तर आता जास्त काही आक्रमक होण्यात अर्थ नाहीये, आपण आक्रमक झालं तर जे मुंडेचं होईल तेच आपलं होईल. तर अशा पद्धतीने ओबीसी चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला, लक्षात घ्या. आणि त्यांना सर्वात जास्त भीती, सत्ताधाऱ्यांना सर्वात जास्त भीती ओबीसी कॅटेगरीकडून आहे. हे दलित कॅटेगरीला अजिबात घाबरत नाही, ते आदिवासी कॅटेगरीला अजिबात घाबरत नाही, आणि मुस्लिमांना तर घाबरायचा प्रश्नच येत नाही. कारण मुस्लिमांमुळे तर त्यांचं राजकारण टिकून आहे, त्यामुळे मुस्लिमांना घाबरायचा प्रश्नच येत नाही. ते घाबरतात फक्त ओबीसी कॅटेगरीला, आणि घाबरतात फक्त ओबीसी नेत्याला. मग तो नेता भाजपचा असो की काँग्रेसचा असो की आणखी वेगळा असो, लक्षात घ्या. बिहारमध्ये ते जे हुतात्मा जगदेव प्रसाद बाबू कुशवाहा हे ओबीसी नेते होते बिहारमध्ये. 5-5 लाखाच्या रॅली काढायचे बिहारमध्ये ओबीसीच्या प्रश्नावर. तर तिथल्या सुप्रिटेंडंट पोलिसने रॅलीमध्ये समोर उभं राहून गोळ्या झाडल्या आणि त्या कुशवाहाला ठार मारल्या रॅलीमध्ये. आणि गोळीबार झाल्यानंतर सगळे सैरावरा पळाले. तर त्याचं जे प्रेत होतं त्या कुशवाचं, त्या ओबीसी नेत्याचं प्रेत, ते पोलीस जीपला बांधलं दोरीने आणि फरफटत पोलीस स्टेशनपर्यंत नेलं. कशासाठी? तर दहशत निर्माण करण्यासाठी. हे दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. नेत्यांना जेलमध्ये टाकणं, वेगवेगळ्या कारणास्तव, किंवा ऍक्सिडेंट करून ठार मारणं, हे सगळे त्यांनी सगळे फंडे ओबीसीसाठी वापरलेले आहेत आणि अजूनही वापरतायत. नाही तर काय प्रॉब्लेम मला सांगा. भाजपचा खडसेकडून त्यांना काय धोका आहे? मग पंकजा मुंडेकडून काय धोका आहे? तुमच्याच पक्षाचे आहेत ना, मग तुम्हाला काय धोका त्यांच्यापासून? तर तो धोका हे भाजपचे नेते म्हणून नाही, ते ओबीसीचे नेते बनतायत, हा धोका आहे त्यांना. हे भाजप बिजप हे सगळं बाद नाही. जातीचा प्रश्न आपल्या समोर महत्वाचा आहे. आणि प्रत्येक कॅटेगरी, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक समाज घटक हा जातीच्या आधारावर समाजकारण, राजकारण करत असते. त्यामुळे बाकीचं सगळं दुय्यम आहे, पक्ष दुय्यम आहे, तुमच्या विचारसरण्या दुय्यम आहेत, आणि प्रायोरिटीला जात आहे कास्ट आहे. आणि जातीच्या आधारावर सगळ्या देशाचं राजकारण चालतं आणि सत्ताधाऱ्यांचं पण चालतं. आणि त्या दृष्टीने ओबीसी प्रश्न हा खरंच महत्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये ओबीसी जनगणना महत्वाची आहे. तर ओबीसी जनगणना हा जो मुद्दा आहे, म्हणजे आता ब्रिटिश असेपर्यंत सगळ्या जातींची जनगणना होत होती, पोट जातींची जनगणना होत होती, वंशाप्रमाणे सुद्धा जनगणना होत होती, लक्षात घ्या. अगदी बारीक सारीक पोट जात, उपजात सगळ्यांची नोंद होत होती जनगणनेमध्ये इंग्रजांच्या काळात. कारण ब्रिटिशांना काही धोकाच नव्हता जाती व्यवस्थेपासून. हे तर उलट जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये कायदे तयार करत होते. ते परकीय होते, त्यांना काही धोका नव्हता, ते काही उच्च जातीय नव्हते वगैरे.
ती वर्गीय स्वरूपामध्ये आले आणि वर्गीय स्वरूपात तुमच्यावर राज्य करत होते. जातीचा प्रश्न नव्हता त्यांच्यासमोर. त्यामुळे जातीच्या विरोधात ते काही काम करत होते, सहजपणे करत होते. आपल्या सगळ्या सामाजिक क्रांतिकारकांना ते मदत करत होते, फुले शाहू आंबेडकरांना. केवळ इंग्रज होते म्हणूनच फुले शाहू आंबेडकर आपल्यासमोर येऊ शकले. पेशवाईचा काळ राहिला असं ते ठारच मारून टाकलं असतं, जसं गोविंदा पंडितांना ठार मारलं तसं. लक्षात आलं का? तर इंग्रज गेल्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर 6 महिन्याच्या आत कायदा केला नेहरू सरकारने. म्हणजे पहिला कायदा, भारत सरकारने स्वतंत्र भारतासाठी केलेला पहिला कायदा. म्हणजे तो किती महत्वाचा असेल याचा विचार करा. बाकीचे सगळे दादा म्हणाले हा कायदा फार महत्वाचा आहे. आणि तो कायदा होता यानंतरच्या स्वतंत्र भारतात होणाऱ्या सगळ्या जनगणना, याच्यामध्ये एससीची जनगणना होईल, एसटीची जनगणना होईल, मुस्लिमांची, ख्रिश्चनांची, सगळ्यांची जनगणना होईल. फक्त ओबीसीची जनगणना होणार नाही, असा तो कायदा होता. मी एवढं काय पडलं त्यांना, त्यावेळेस तर काही ओबीसी जागृत नव्हता, एवढा इतका जागृत नव्हता. पण तेव्हापासून त्यांना दासते या ओबीसीची. यांची जनगणना केली तर काय प्रॉब्लेम होईल लक्षात. तर ते स्वातंत्र्य मिळाल्या बरोबर ओबीसीची जनगणना बंद पाडली, बाकीच्यांची चालू राहील. त्यांना बाकीच्यांच्या जनगणनेबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. एससीची जनगणना करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आदिवासींची जनगणना काही प्रॉब्लेम नाही, मुस्लिमांची तर करायलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं. तर त्यांचं सगळं राजकारण धार्मिक आहे. तर जनगणना हा जो महत्वाचा मुद्दा आहे, याच्यामध्ये जे वेगवेगळे पैलू आहेत ते जर आपण लक्षात घेतलं तर ओबीसी जनगणना झाली तर काँग्रेसही खतम होईल आणि भाजपही खतम होईल आणि आरएसएस तर बिवाराला सुद्धा उरणार नाही जर ओबीसीची जनगणना झाली तर. लक्षात घ्या. आणि कसं आहे, जेव्हा ओबीसी सामाजिक म्हणजे नुसता राजकीय दृष्ट्या जर ओबीसी जागृत झाला तर ती अर्धवट जागृती असते, ती केव्हाही खतम करता येते. पण सामाजिक आणि राजकीय दोन्ही दृष्टीने जर ओबीसीची जागृती झाली तर तामिळनाडूमधून काँग्रेस हद्दपार, संघ हद्दपार आणि जनसंघ भाजपही हद्दपार, तिथे त्यांना प्रवेशच नाही तामिळनाडूमध्ये. कारण तिथला जो ओबीसी जागृत झालाय तो सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या जागृत झालेला आहे. आणि म्हणून तिथून काँग्रेस हद्दपार आणि जनसंघ भाजप हद्दपार आणि संघाचा अजिबात प्रवेशच नाही संघाला तिथे तामिळनाडूमध्ये. तर ते एक आदर्श उदाहरण आहे ओबीसीचे, की जर ओबीसी सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या जर जागृत झाला तर काय परिणाम होतात ते तामिळनाडूने दाखवून दिलेलं आहे, सिद्ध करून दिलेलं आहे. लक्षात घ्या. आणि नुसता राजकीय दृष्ट्या जर जागृत झाला तर मग लालू मुलायम भुजबळांचं उदाहरण आपल्या समोर आहे की त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये काय केलं. नेमकं पक्ष स्थापन झाल्यानंतर कसं त्यांच्या राज्यातून काही वर्षांसाठी का असेना पण काँग्रेसही हद्दपार झाली, भाजपही हद्दपार झाला लालू मुलायमच्या राज्यामध्ये. पण ती फक्त राजकीय जागृती असल्यामुळे ती नंतर खतम करता आली. पण सामाजिक दृष्ट्याही जर त्यांनी लालू मुलायमने जर आपल्या ओबीसीची जागृती केली असती तर तामिळनाडूप्रमाणेच यूपी आणि बिहारमध्ये ओबीसीचं राजकारण आलं असतं आणि जातीयंताच्या राजकारणाशी ते जोडलं गेलं असतं. पण ते झालं नाही. तर आता हा जो ओबीसी जनगणनेचा मुद्दा पुढे आलेला आहे हा याचा संबंध डायरेक्टली जातीयंताशी आहे. या ओबीसी जनगणनेचा संबंध डायरेक्टली जातीयंताशी आहे. तो असा जातीयंताशी निगडीत आहे की प्लॅनिंग कमिशन आपल्याकडे जे असतं, जे नंतर मोदीने आल्यानंतर रद्द केलं, ते या भीतीपुढेच रद्द केलं जाती व्यवस्थेचा मुद्दा पुढे आल्यामुळे. पण जर प्लॅनिंग कमिशन जर पूर्ववत आलं आणि ते येईल, याच्यात काही वाद नाही, येईल ते, तर प्लॅनिंग कमिशन हे लोकसंख्येप्रमाणे निधी देत असतं समाज घटकांना. म्हणजे जनगणनेमध्ये आदिवासींची जनगणना झाली, आदिवासींची लोकसंख्या आली कागदावर, ती लोकसंख्या लगेच प्लॅनिंग कमिशनला कळवली जाते आणि मग प्लॅनिंग कमिशन जेव्हा बजेट तयार करतं, योजना तयार करतात प्लॅनिंग कमिशन, त्यावेळेस मग सरकारच्या तिजोरीमधून आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते आदिवासींच्या हेडवर पैसे जमा करतात. त्याचप्रमाणे एससीची जनगणना होते, एससी कॅटेगरीची लोकसंख्या आली ऑन पेपर की ती प्लॅनिंग कमिशनकडे जाते आणि प्लॅनिंग कमिशन म्हणतं की एससी कॅटेगरीची एवढी लोकसंख्या आहे तर तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांचा जो काही निधी आहे सरकारी तिजोरीमधून काढतात आणि एससीच्या हेडवर जमा करतात आणि एससीच्या विकासासाठी तो पैसा वापरला जातो. आता जर ओबीसीची जनगणना झाली तर काय होईल? म्हणजे दलित आदिवासींची लोकसंख्या 7.5%, 8% तेवढा निधी तिजोरीमधून निघतो. एससीची लोकसंख्या आता अलीकडे 16%च्या आसपास, तर त्या प्रमाणात निधी निघायला पाहिजे, तो जायला पाहिजे. जर ओबीसीची जनगणना झाली
तर कमीत कमी नाही 52% तर निदान 50% तर निश्चित आहे आणि ती 64% वर निश्चित जाते. पण आपण 50% जरी धरली तरी 50% निधी सरकारी तिजोरीमधून जर बाहेर पडला ओबीसीच्या नावावर, तर मग या सत्ताधाऱ्यांना मौज मजा करण्यासाठी तिजोरीमध्ये काय शिल्लक आहे? म्हणजे हे जे मल्ल्या किंवा ते काय ते नीरव मोदी वगैरे वगैरे जवळपास 25,000 उद्योगपती असे आहेत, 25,000 उद्योगपती असे आहेत की ज्यांनी बँका डुबवलेल्या आहेत. तर हा जो पैसा आहे, हा सरकारी तिजोरीमधला जो पैसा आहे, हा सगळा पैसा केवळ ओबीसी जनगणना होत नाही म्हणून तो त्यांना लुटता येतो आणि बँकांमधून ते लुटतात. जर ओबीसीची जनगणना झाली तर त्यांना ही लूट करता येणार नाही आणि ही जी काही मौज मस्ती चालू आहे ती मौज मस्ती त्यांची चालणार नाही. एवढा इतका संबंधित प्रश्न आहे. म्हणजे अर्थकारण आणि जातकारण हे जर एकत्रित जोडायचं असेल तर ओबीसी जनगणना याच्याशिवाय दुसरा मुद्दाच नाही. आणि ओबीसी जनगणना हा जागृतीसाठी सगळ्यात मोठा वापरला जाणारा आता अलीकडचा एक मुद्दा झाला आहे. आणि ओबीसी हा काही केवळ एका धर्मापुरता मर्यादित नाही. मी आता तिथे जिथं सगळीकडे जे बोलतो की मुस्लिम मध्ये जवळजवळ 99% लोक मुस्लिम मधले हे ओबीसी आहे. ओबीसी आहे. जर मुस्लिमांनी जर असं सांगायला सुरुवात केली की आम्ही आधी ओबीसी आहोत आणि नंतर मुस्लिम आहोत, ही जर एक ओळख त्यांनी निर्माण केली, ते हिंदू ओबीसी आणि मुस्लिम ओबीसी, मग हे एकत्र जोडले जाते. आणि हिंदू ओबीसी आणि मुस्लिम ओबीसी एकत्र जोडले गेले तर संघ भाजपच्या राजकारणाचा पायाच खतम होतो. तर त्यांच्या राजकारणाचा पाया मुळात तोच आहे की हिंदू विरुद्ध मुस्लिम, हिंदू विरुद्ध मुस्लिम हे त्यांच्या राजकारणाचा पाया आहे. तो जर आपण मुस्लिम ओबीसी अधिक हिंदू ओबीसी असं केलं की हिंदू मुस्लिम राजकारण खतम होतं आणि संघ भाजपचं राजकारणही खतम होतं. तर त्याही दृष्टीने विचार करता ओबीसी आणि ओबीसी जनगणना हा पण एक मुद्दा त्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि म्हणून केवळ हा ओबीसी जनगणना हा विषय फक्त ओबीसी पुरता मर्यादित नाही, तो एकूणच जातीयांपाशी जोडला गेलेला मुद्दा आहे. रायटिंग स्पीचेसच्या 5व्या खंडात पान नंबर 112 जर असेल सर तुमच्याकडे आता इथे घरी दानगे सर, रायटिंग स्पीचेसचा 5वा खंड जर असेल तुमच्याकडे पान नंबर 112 जर असेल तर काढा. त्याच्यावर एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टवर बाबासाहेबांनी स्पष्टपणे 4 भाग केलेले आहेत. हिंदू धर्माचे 4 भाग केलेले आहेत. पहिला जो भाग आहे तो जाती व्यवस्थेचं समर्थन करणारा आणि जाती व्यवस्था दृढ करणारा वर्ग, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्णातून निघालेल्या जाती. शब्द नीट बघा. बाबासाहेबांनी केवळ जाती शब्द वापरलेला नाहीये. बाबासाहेबांनी सांगितलं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या 3 वर्णातून निघालेल्या जाती या जाती व्यवस्थेचं समर्थन करणारे आहेत. आता ब्राह्मण वर्णातून ब्राह्मण जात निघाली, क्षत्रिय वर्णातून जात पटेल मराठा या राजकीय जाती निघाल्या आणि वैश्य वर्णातून सगळ्या पण या जाती मारवाडी जाती या निघाल्या. तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या वर्णातून निघालेल्या जाती जाती व्यवस्थेचं समर्थन करतात. नंतर 2 नंबरच्या कॉलममध्ये त्यांनी टाकले शूद्रांना म्हणजे आजच्या ओबीसींना. 3 नंबरच्या कॉलममध्ये त्यांनी टाकले भटक्या जाती गुन्हेगार जाती जमाती आणि 4थ्या नंबरच्या कॉलममध्ये त्यांनी अनटचेबल म्हणजे अस्पृश्यांना ठेवलेला. तर ते प्रश्न असा विचारतात त्या तक्ता देण्याच्या आधी ते असा प्रश्न विचारतात पहिल्याच पॅरेग्राफमध्ये की अस्पृश्यांच्या आम्ही ज्या चळवळी घेतोय अस्पृश्यांच्या त्या अस्पृश्यांच्या चळवळी यशस्वी का होत नाही असा पहिला प्रश्न बाबासाहेबांनी विचारला. आणि त्याच्यात त्यांनी स्वतःच उत्तर दिलेलं आहे की जोपर्यंत हा शूद्र घटक जो आहे म्हणजे आताचा ओबीसी हा शूद्र घटक जोपर्यंत आपला दोस्त होत नाही तोपर्यंत या देशातली कुठलीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही, होऊच शकत नाही. बाबासाहेबांनी ठामपणे म्हटलं लक्षात. मग त्याच प्रकरणामध्ये ते पुढे काय म्हणतात की या शूद्रांना जातीयांताशी जोडण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. मग त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं नाव घेतलंय सत्यशोधक ब्राह्मण चळवळीचं की यांनी तो प्रयत्न केला. आणि त्यानंतर त्यांनी दुसरं नाव घेतलंय कम्युनिस्टांचं, समाजवादी आणि कम्युनिस्टांचं. आणि हे कसे दोघंही फेल गेलेत असं अपयशी झाले हे पण त्यांनी सांगितलं. तर सांगायचा उद्देश असा की ओबीसीचा प्रश्न हा केवळ ओबीसीशी निगडीत नाही, तो एकूणच जातीयांताशी निगडीत असल्यामुळे
आणि कॉम्रेड शरद पाटलांनी त्याला वर्गांताशी जोडल्यामुळे म्हणजे जात्यंतक आणि वर्गांतक जर चळवळ करायची असेल तर तुम्हाला ओबीसी हा मुद्दा आज घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. म्हणजे समाजवादी असो, कम्युनिस्ट असो किंवा ते जाती व्यवस्थेच्या प्रश्नावर लढणाऱ्या संघटना किंवा पक्ष असो किंवा कुणी असो, त्या सगळ्यांना बाकीचे सगळे प्रश्न बाजूला ठेवून, बाकीचे सगळे विषय आणि इश्यू बाजूला ठेवून तुम्हाला ओबीसी जनगणनेशी तुम्हाला हा मुद्दा घ्यावाच लागेल. तर जात्यंतेची चळवळ आणि वर्गांताची चळवळ ही पुढे सरकेल. अन्यथा मग 70 वर्षामध्ये आपण बघतोय कम्युनिस्ट काय करतायत, समाजवादी काय करतायत आणि हे आरपीआय वगैरे हे काय करतायत, त्यानंतर सगळे वाटायला लागले तर आपण बघतोय. तर पुन्हा पुन्हा तेच करायचं असेल तर मग पुन्हा हेच चालू द्यायचं असेल तर आता तुम्ही सगळे माझ्यापेक्षाही जास्त अभ्यासू आहात, माझ्यापेक्षाही जास्त इंटेलेक्च्युअल आणि चळवळीमध्ये काम करणारे आहात. त्यामुळे मला असं वाटतं की मी एवढं सांगितलं पुरेसं आहे. काही आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात चर्चा करूया आणि तुमच्याही कडच्या विचारांची देवाणघेवाण होऊ शकते, मला फायदा होईल त्याच्यातून. आणि इथं काही पुस्तकं मी आणलेली आहेत, विकत घ्यायची असेल तर घ्या, कारण ही पुस्तकं विकली गेली तरच माझ्या गाडीमध्ये पेट्रोल येतं. कारण मानधन तर मी काही कुठे घेत नाही. फक्त मी एकच विनंती करत असतो सगळ्यांना की बा थोडे पैसे जमा करा आणि माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून द्या. माझ्या पोटात पेट्रोल नसेल तर मी 5-6 दिवस काम करू शकतो. गाडीचं पेट्रोल खतम झालं की गाडी जागेवरून हालतच नाही.